माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री कल्की पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 20. प्रथम श्री महर्षी वेदव्यास यांना नमस्कार करून प्रारंभ करते. पुढील अध्ययन. वेदवाणींच्या नुसार हेच म्हणत आहे की मी भगवान विष्णूच सर्वव्यापी जगताचे स्वामी. हे सत्य. तर कोण कोणाला मारत आहे, कोण मरत आहे? जेव्हा मारणारा आणि मरणारा दोघे पण श्री विष्णू आहेत, तर वध कोणाचा होईल? वेदांच्या अनुसार युद्ध इत्यादींच्या वधाची संज्ञा दिली जात नाही. ही गोष्ट 14 मुनींनी पण स्वीकारली. म्हणूनच आम्ही पण यज्ञ तसेच युद्धाच्या द्वारे भगवान श्री विष्णूचे पूजन करत आहोत. अशा प्रकारे भगवती माईचा आश्रित साधक विधीपूर्वक सेवाभावाने भगवानाचे पूजन करत आहोत. आपले जीवन सुखी करताय. भगवानाच्या पूजनाव्यतिरिक्त सुख प्राप्त करणारी इतर कोणताच विधी नाही. राजा शशीध्वजाकडून अशा प्रकारच्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकून घेतल्यावर राजे म्हणाले की हे भूपते राजा निर्मिनी, तर गुरु वशिष्ठांच्या शापाच्या कारणामुळे आपल्या शरीराचा त्याग केला होता. परत आपल्या ह्या सगळ्या सुखाला भोगणाऱ्या शरीरात वैराग्य कशा प्रकारे उत्पन्न झाले? जेव्हा यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा देवतांनी रक्षेच्या हेतूने त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याचे ठरवले. तेव्हा पण ते आपल्या सोडलेल्या शरीरात प्रवेश करण्यासाठी तयार झाले नाही. त्याचे काय कारण? याचे हे ऐकलं आहे की गुरु वशिष्ठांनी आपल्या शिष्याच्या शापामुळे आपल्या शरीराचा त्याग केला. परत त्याच शरीराला प्राप्त पण केले होते. परंतु भक्ताला जेव्हा मोक्षाची प्राप्ती होऊन जाते तेव्हा तो परत कोणत्या प्रकाराने जन्म घेऊ शकतो? भगवत मायेचे वर्णन करण्यास ज्ञानी लोकवन आपल्याला असफल मानतात, कारण की ती माया इंद्रजाळासारखी सगळ्या लोकात पसरलेली आहे. जीवांना मोहून घेणारी. राजांमध्ये अतिश्रेष्ठ राजा शशीध्वजांनी त्यांची वचने ऐकून म्हटले की तीर्थ क्षत्र इत्यादींच्या योगाने अनेक जन्मामध्ये भगवानाच्या कृपेने साधू संगतीला प्राप्त होत आहेत. त्याच्याच प्रभावाने त्यांना ईश्वराचे दर्शन पण सुलभ होऊन जाते. तेव्हा ते सालोक्य पदाला प्राप्त करून अत्यंत प्रसन्नतेबरोबर हरिभजनात लीन राहत आहे. अशा प्रकारे संसारामध्ये राहून सगळ्या वस्तूंचा उपभोग करत पण तो भक्त होऊन जात आहे. रजोगुणांनी युक्त पुरुष भजन पूजन इत्यादी करून सदैव भगवानाच्या पूजेमध्ये रत होऊन जाता. भगवानाचे नाव त्याच्या रूपाचे सदैव ध्यान करत असतात. असे मनुष्य भगवानाच्या अवताराचे अनुसरण करत आहे. पूर्वीच्या काळी व्रत पूजन भक्ती इत्यादीमध्ये लागून राहिल्यानंतर पूर्ण परमानंदाला प्राप्त करून राहतात. ते सगळे भक्त लोक आपल्या उपभोगलेल्या फळाला समोर पाहून पण कधी मोक्षाची इच्छा धरत नाही. तसेच संसारात जन्म घेतलेल्या नंतर पण सगळ्या गोष्टीचा उपभोग होऊन भगवानाचे स्मरण ध्यान करत राहतात. भगवानांची भक्ती करणारे लोक भगवानाच्या स्वरूप छत्र स्वतीर्थांना पवित्र करणारे सार असाराला जाणणारे नेहमी धर्म अनुष्ठान इत्यादी करणारे दास सेवकांसारखे राहतात. भगवान श्री विष्णूचा अवतार घेण्याबरोबर त्यांचे सेवक पण वेळोवेळी अवतार धारण करतात. म्हणून तर भगवान आपल्या भक्तांच्या डोळ्यासमोरून थोड्या वेळासाठी पण वेगळे होत नाही. त्यांना नेहमीच आपल्या लीलेने संतुष्ट करत राहतात. प्रभूचे भक्त प्रभूसारखाच अवतार धारण करत असतात. म्हणूनच गुरु वशिष्ठांनी मुक्त होऊन परत देहधारणेला क्रम केला. अतः ये राजेगण, ही भक्तांचे महात्म्य गायन मी आपल्यासमोर केले. हे पवित्र महात्म्य गायन ऐकल्याने भक्तांच्या सगळ्या पापांचा नाश होऊन जातो. मनांमध्ये हरी कीर्तनाची वृत्ती जागृत होते. इंद्रियांच्या अधिष्ठाता देव पण संतुष्ट सुखी होतात. कामे तसेच राग इत्यादी सगळे दोष दूर होतात. माया मोह इत्यादींचा नाश होतो. तीनही लोकांमध्ये श्रेष्ठ तपस्वी धर्मात्मा कर्मकांडी वेद पाठी ज्ञानी महात्मा इत्यादी तो वेद पुराण शास्त्रांचे अमृतरूपी साराचे मंथन करून या अत्यंत पावन परम पुनीत मंगलरूप भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीला प्राप्त होते. हे पावन कथा ऐकून जीवाला संसाराच्या मोहमायेच्या बंधनातून अवगमनाच्या जंटणातून मुक्ती मिळत आहे. त्या मुनींना अशा प्रकारच्या फळाला मिळताना पाहून त्यांना भगवान कृष्णाच्या सारखेच मानले गेले. हा वृत्तांत ऐकल्यानंतर महामुनी सूतजींनी आपल्यासमोर ध्यानस्थ ऐकण्यात दीन झालेल्या मुनींना म्हटले की सभेत सगळ्या सज्जनांच्या समोर आपला पूर्ण वृत्तांत सांगितल्यानंतर राजा शशीध्वजा विनम्रतेने हात जोडून विनयाने महाराज कल्की महाराजांना म्हणाले. भगवानाला काय म्हणाले? हे हरी, हे त्रिलोकीनाथ, हे सगळे राजगण आपल्या आश्रमात स्थित आहे. आपण या सगळ्यांना
आणि मला पण आपल्या आज्ञेचा दास म्हणजे अनुचरण करा. आम्ही सगळे आपल्या सेवेत तत्पर आहोत. आता मी ऋषींची पुण्यभूमी हरिद्वारला तपस्या करण्यासाठी जाणार. माझ्या अभिप्रायाला चांगल्या प्रकारे जाणता आपल्या पूर्व अवतारी रूपात आपण नामवंत द्विवेद इत्यादी ज्या वानराचा वध केला होता ते पण आपल्या लक्षात आहे. हे सांगून राजा शशीध्वज आपली पत्नी सुशांताच्या बरोबर जाण्यास तयार झाले. त्यावेळी भगवान कल्कीजींनी आपले मुख लाजून झुकवले. हे पाहून राजेगण ते जाणून घेण्याच्या इच्छेने म्हणाले, हे नाथ राजा शशीध्वजाने आपल्याला अशी कोणती गोष्ट सांगितली की ज्याला ऐकून आपण आपले मुख लाजून खाली केले. आपली नजर खाली झुकली होती हे आम्हाला स्पष्ट कळून चुकले. कृपया आमचा संशय दूर करा. आमच्यात खूप उलटापालट होत आहे. एक जिज्ञासा जागृत झालेली, कृपया त्याचे निवारण करून आम्हाला शांत करावे. राजांची अशी जिज्ञासा जाणून भगवान कल्की त्यांना म्हणाले की हे राजन, आपण त्याच महाराज शशीध्वजाचाच या विषयात प्रश्न विचारणार, कारण की ते परमज्ञानी, माझ्यावर अनन्य भक्ती ठेवणारे, तेच आपला संशय दूर करतील. हे ऐकून सगळे राजेगण मनात संशय ठेवून राजा शशीध्वजाकडे तोंड करून त्यांना तोच प्रश्न केला. म्हणाले की हे राजन, हे महामते, हे राजा शशीध्वज, आपण आता अशी कोणती गोष्ट भगवान कल्कीजीसाठी केली होती जिला ऐकून त्यांचे मुख लाजून झुकले आणि त्यांनी त्यांची नजरवर पाहत नव्हती. शशीध्वजांनी त्यांच्या मुखातून शंका ऐकून म्हटले, हे राज्यगण, पुरातन काळात जेव्हा राम अवतार झाला तेव्हा लक्ष्मणाकडून वध प्राप्त झालेल्या इंद्रजित मेघनादाची राक्षसाभावातून मुक्ती झाली होती. त्यावेळी अग्निशाळेत ब्राह्मणाची हत्या केल्याचे पाप केल्यामुळे लक्ष्मणाच्या शरीरात अचानक ताप घुसला होता. त्यामुळे त्यांना मोह इत्यादी उपद्रव्यांनी घेरले होते. त्यामध्ये अश्विनी कुमारच्या वंशात उत्पन्न झालेल्या भीष्माचार्य आणि विहम द्विविध वानरांनी लक्ष्मणाच्या तापपीडित अवस्थेत व्याकुळ झालेले पाहून त्यांना एक मंत्र सांगितला. त्या मंत्राला लिहून भगवान श्रीरामाच्या समोरच एका उंच स्थानावर टांगून लक्ष्मणाला दाखवले. त्या मंत्राला पाहताच लक्ष्मणाचा ताप नष्ट झाला, त्यांच्यात शक्ती निर्माण झाली. नंतर लक्ष्मणाने द्विविध नावाच्या त्या वानराला म्हटले की हे वानर, आपण वर मागा. तेव्हा द्विविधने अत्यंत आनंदित होऊन म्हणाला की माझी आपल्याला एकच प्रार्थना की या वानर रूपातून मुक्त होण्याच्या उपायानुसार माझे मरण आपल्याकडूनच व्हावे. तेव्हा लक्ष्मणाने त्याला आश्वासन दिले की पुढच्या जन्मात जेव्हा मी बलदेवाचा अवतार घेईल तेव्हा तू माझ्या हातून मृत्यू प्राप्त होऊन वानर जन्मातून मुक्त होऊन जाशील. समुद्र स्थानोत्तरे तीरे द्विवेद नाम वानरा हा तोच मंत्र होय. कोणता मंत्र? समुद्र स्तनोत्तरे तीरे द्विवेद नाम वानरा. ज्याला लिहिलेले पाहून लक्ष्मणाचा असा ताप पटकन नाश पावला. या मंत्राला दारावर ताडपत्र लिहून पाहिले पाहिजे, तेव्हा असा भयानक ताप नाश पावण्याचा संभव असतो. लक्ष्मणाचा अशा प्रकारचा वर प्राप्त केल्यावर तो वानर स्वस्थ शरीराने खूप वर्षापर्यंत जिवंत राहिला आणि बलदेवाचा अवतार झाल्यावर त्याच्या हाताने मृत्यू आल्यावर अभय आत्मामुक्तीला प्राप्त झालं. अशा प्रकारे आपल्या इच्छेने सूत पुत्र लोभ हर्षण पण नैमिषारण्यात बलदेवाच्या अस्त्राने मारले गेले. हे राजांनो, वामन अवतारात जेव्हा 3 पावलातच 3ही लोक व्यापले होते तेव्हा त्यांच्या ऊर्ध्व लोकात ठेवलेल्या त्या जामवंताला मनासारख्या धूत वेगाला पाहून वामन अत्यंत आश्चर्यचकित होऊन म्हणाले की हे वृक्षधीश, तू महाबली, माझ्याकडून इच्छित वर माग. हे ऐकून प्रभूच्या कृपेने आनंदित होऊन जांबवंताने आपल्यासमोर प्रभू श्री नारायणाचा अंश वामनांना म्हटले की हे प्रभू, माझा मृत्यू आपल्या चक्राने होऊ दे, हेच वरदान द्या. जांबवंताचे हे वचन ऐकून वामनाने त्यांना हेच आश्वासन दिले की कृष्णावतार द्वारकेत माझ्या चक्राने तुझे डोके कापले जाईल आणि तेव्हा तू मोक्ष प्राप्त होशील. त्यानंतर कृष्णा अवतार झाला. त्यावेळी सूर्याचा एक भक्त सत्रजित होता. सत्रजित राजा होता तेव्हा सैमंतक मण्याला घेऊन खूप वाद उत्पन्न झाला होता. प्रसेन नावाचा त्याचा एक अनुज होता. त्याला एका सिंहाने मण्यासाठी मारून टाकले. नंतर तो सिंह पण मारण्यासाठी जामवंताकडून मारला गेला. तिकडे कलंकाच्या
भयाने अमीन तेजाचे भगवान श्रीकृष्ण त्या मण्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा एका पर्वताच्या गुफेमध्ये जामवंताबरोबर त्यांचे घनघोर युद्ध झाले. तेव्हा जामवंताने आपल्या स्वामीला ओळखले. भगवानाच्या चक्राने त्याचे डोके कापले होते. लक्ष्मणाबरोबर भगवंताचे दर्शन करत करत जामवंताला मोक्षाची प्राप्ती झाली. तेव्हा त्या वृक्षराजाने आपल्या प्रभूची श्यामल मूर्तीचे दर्शन करत त्यांना आपली पुत्री जामवंतीबरोबर तो मणी भेट दिला. नंतर श्रीकृष्णाने द्वारकेच्या राजसभेत सत्राजिताला तेथे बोलावले. महर्षीकडून तो पूजनीय मणी त्यांना दिले. हे पाहून सत्रजित अत्यंत लज्जित होऊन सत्रजितने आपली सत्यभामा नावाची मुलगी तो संयमंतपणे श्रीकृष्णालाच देऊन टाकला. त्या दोघांच्या लावण्याने आकर्षित होऊन त्यांनी त्याचा स्वीकार केला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो मणी सत्रजित जवळ देऊन ठेवला. स्वतः सत्यभामेबरोबर घेऊन द्वारकेहून हस्तिनापुराला निघून गेले. श्रीकृष्णाच्या जाण्यानंतर सत्वन्ना नावाच्या एका राजाने मण्यासाठी सत्रजिताचा वध केला. समंतक मण्याला ताब्यात घेतले. अशा प्रकारे ह्या कल्कीच्या आपल्या पूर्व अवतारात जे काही केले त्याला सगळ्याला मी चांगल्या प्रकारे जाणतो. त्या जन्मात मीच सत्राजित होतो. श्रीकृष्णाला मी सत्राजिताच्या रूपात खोटा कलंक लावला. त्या पापामुळे त्या जन्मामध्ये मी मोक्षाला प्राप्त करू शकलो नाही. हेच कारण आहे की या जन्मात मी आपली रमा रूपातील सत्यभामेला कल्की रूपातील कृष्णाला देऊन मी सद्गतीला प्राप्त करून घेईल. हेच जाणून की युद्धभूमीवर मेल्यानंतर मोक्षप्राप्तीचा संभव होईल. मी हीच अभिलाषा केली होती की कल्कीच्या सुदर्शन चक्राच्या प्रहाराने माझे मरण होईल. जगदीश्वर भगवान कल्कींनी आपल्या सासऱ्याला अशा प्रकारे मारले होते. हे जाणून त्यांची आठवण घेऊन धर्म भय लाजून आपले तोंड खाली झुकवले होते. या अत्यंत विस्मययुक्त अपूर्व श्रेष्ठ आख्यानाचे आपण ऐकून हृदय गुण नवलाने विस्मयाने उभे राहिले. उपस्थित सगळे सभेतील बसलेले लोक आनंदाने उल्हासित झाले. कल्की भगवानाच्या गुणांमुळे मुनिगण पण आकर्षित श्रद्धावान झाले. राजा शशीध्वजाने सर्व राजांची शंका दूर करण्यासाठी जे आख्यान ऐकले त्याला ऐकून ते सगळे सुखाचा अनुभव करू लागले. जे जीव या आख्यानाला ऐकतील तर तो अंतामध्ये मोक्षाला प्राप्त करतो. त्याला कधी पुनर्जन्म होत नाही. ह्या वृत्तांत सांगून सुज्य म्हणाले की हा सगळा वृत्तांत राजा शशीध्वजाच्या मुखातून ऐकल्यानंतर अत्यंत तेजाचे कल्कींनी आपल्या अद्भुत वचनानुसार आपले सासरे राजा शशीध्वजाला संतुष्ट केले. राजाबरोबर उठून निघून गेले. राजा शशीध्वज पण इच्छेनुसार वर प्राप्त करून महेश्वरी भगवती मायेचे सवन करून हरिद्वारला प्रस्थान केले. इकडे कल्कींनी पर्वत रूपातील दुर्गाने झाकलेल्या आणि घेरलेल्या कांचनपुरीकडे प्रस्थान केले. त्या कांचनपुरीचे रक्षा विषारी वर्षा करणारे साप करत होते. शत्रूंच्या कुळांना जिंकणारे कल्कीजी आपल्या सेनेबरोबर पुढे गेले. त्या कठीण दुर्गाला तोडून तसेच विषाची वर्षा करणाऱ्या सर्पांना मारून पुरीमध्ये प्रवेश केला. तेथे कांचनपुरीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पाहिले की ती नगरी सर्वत्र मणी सुवर्णाने युक्त तसे सगळीकडे लोककन्या दिसत होत्या. ती नगरी जागोजागी कल्पवृक्षाच्या रागाने शोभायमान झालेली होती. तेथे मनुष्य भावासाठी सुद्धा नव्हते. तेथे मनुष्य नावासाठी सुद्धा नव्हते. या ठिकाणी हा भाग संपवूया. उर्वरित भाग आपण पुढच्या भागात बघूया. हरये नमः. पुराणां सरसहस्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्